Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande and today we are going to learn articles and in particular we are going to learn indefinite articles. होय मित्रांनो, आज आपण इनडेफिनाइट आर्टिकल्स अर्थात अनिश्चित उपपदे हा भाग शिकणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला आर्टिकल्स म्हणजे काय हे माहीत आहे का? हो, तुम्हाला मी आर्टिकल्सचे 3 अर्थ सांगतो. ARTICLE. आर्टिकल म्हणजे एक वचन आणि आर्टिकल्स हे अनेक वचन. बघा, आर्टिकलचे 3 अर्थ होतात. एक, वर्तमानपत्रातील लेख किंवा कुठल्याही मासिकातील लेख त्याला आर्टिकल म्हणतात. कुठली एखादी वस्तू असेल, एनी ऑब्जेक्ट, त्याला देखील आर्टिकल म्हणतात. आणि आज जे आपण शिकणार आहोत अनिश्चित उपपदे, त्याला देखील आर्टिकल्स असं म्हणतात. मराठीमध्ये त्याला उपपदे असं म्हणतात. मित्रांनो, ढोबळमानाने आर्टिकल्सचे 2 प्रकार पडतात. एक, इनडेफिनाइट आर्टिकल्स म्हणजे अनिश्चित उपपदे. कोणकोणते ते? ए आणि एन. आणि दुसरा आहे डेफिनाइट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपद. ते एकच आहे, त्याला दी म्हणायचं. आता तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या सरांनी तर आम्हाला अजून एक आर्टिकल सांगितलेलं आहे, एक प्रकार सांगितलेला आहे. हो, काही जण ते पण मानतात. उदाहरणार्थ त्याला नो आर्टिकल असं म्हणतात किंवा 0 आर्टिकल असं म्हणतात. हा देखील एक प्रकार आहे. पण मुख्यत्वे हे 2 प्रकार आहेत, इनडेफिनाइट आर्टिकल, डेफिनाइट आर्टिकल. आणि 0 आर्टिकल म्हणजे जिथं कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही ते, किंवा त्यालाच नो आर्टिकल असं सुद्धा म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला असं कधी वाटतं का की कधी कधी आमचे सर किंवा कोणी एखादा व्यक्ती किंवा आमच्या मॅम म्हणतात, कधी अन म्हणतात, कधी द म्हणतात, तर कधी ए म्हणतात, कधी ॲन म्हणतात किंवा कधी दी पण म्हणतात. म्हणजे एला ए पण म्हणतात आणि अ पण म्हणतात. कधी अनला ॲन म्हणतात किंवा अन पण म्हणतात. आणि THE दीला दी पण म्हणतात, कधी द पण म्हणतात. मग निश्चित आम्ही काय म्हणावं, तर तुमची ही अडचण मी दूर करतो. मित्रांनो, याला स्ट्रॉंग फॉर्म्स आणि वीक फॉर्म्स असं म्हणतात. आता स्ट्रॉंग फॉर्म्स म्हणजे आघात देऊन बोलणे, एवढाच त्याचा अर्थ समजा तुम्ही. सध्या फार खोलामध्ये जात नाही. जेव्हा ए, ॲन आणि दी हे वाक्याच्या सुरुवातीला येतात, याच्यापैकी कोणतंही ए असेल किंवा ॲन असेल किंवा दी असेल, याच्यापैकी कोणतंही आर्टिकल वाक्याच्या सुरुवातीला येत असेल तर त्याचा स्ट्रॉंग फॉर्म वापरायचा. म्हणजे त्याचा उच्चार कसा करायचा? ए, ॲन, दी असा उच्चार करायचा. पण त्याचा एक वीक फॉर्म सुद्धा असतो. आपण जास्तीत जास्त हाच वापर करतो वीक फॉर्मचा आर्टिकल्सच्या संदर्भात. वीक फॉर्म्स कुठं वापरायचे? जेव्हा हे सुरुवातीला येत नाहीत. हे म्हणजे जेव्हा हे आर्टिकल्स ए, ॲन आणि दी हे वाक्याच्या सुरुवातीला येत नाही, तर ते वाक्याच्या मध्ये येत असतील, तर अशा वेळेस त्याचे वीक फॉर्म्स वापरायचे. मग काय उच्चार होणार त्याचा? एचा उच्चार होणार अ, ॲनचा उच्चार होणार अन आणि दीचा उच्चार होणार द. आता तुमच्या लक्षात आलं असेल, ए, ॲन आणि दी हे स्ट्रॉंग फॉर्म्स आहेत, तर अ, अन आणि द हे वीक फॉर्म्स आहेत. तुमच्या कन्फ्युजन आता दूर झालं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं हे
काय आहे. मित्रांनो, अजून एक कन्फ्युजन मी तुम्हाला दूर करू इच्छितो. हे थोडं कन्फ्युजन दूर व्हायला थोडासा वेळ लागेल. आपल्याला असं सांगितलं जातं की इंग्रजीमध्ये ए, ई, आय, ओ, यू हे फक्त 5च स्वर आहेत, बरोबर ना? हो, मला पण हे सांगण्यात आलेलं होतं जेव्हा मी तुमच्यासारखा विद्यार्थी होतो. परंतु फोनेटिक्स हे एक शास्त्र आहे, ज्याला आपण उच्चारशास्त्र असं म्हणतात किंवा ज्याला आपण उच्चारशास्त्र असं म्हणतो, त्याला म्हणायचं फोनेटिक्स. या फोनेटिक्समध्ये काय सांगितलेलं आहे की इंग्रजी भाषेमध्ये 20 वॉवेल्स आहेत, ज्याला आपण वॉवेल साऊंड्स असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये सांगायचं तर स्वर म्हणतो. मग तुम्ही म्हणणार, सर इंग्रजी भाषेमध्ये 20 स्वर आहेत का? तर हो, देर आर 20 vowels sounds in English language. Let me repeat, there are 20 vowels or vowel sounds in English language. त्याच्यापैकी 12 जे आहेत हे प्युअर वॉवेल्स असं म्हणतात त्यांना. देर आर 12 प्युअर वॉवेल्स आणि त्याच्यापैकी 8 जे आहेत ते डिप्थॉंग्स असं म्हणतात. देर आर 8 डिप्थॉंग्स. आता डिप्थॉंग्स म्हणजे 2 स्वर मिळून तयार होणारा एक डिप्थॉंग. हे तुमच्या सध्याच लक्षात येणार नाही, फक्त मी तुम्हाला थोडीशी माहिती असावी म्हणून हे सांगतोय. याच्या संदर्भात तुम्हाला मी पुढे काही व्हिडिओज देणार आहे, सविस्तर माहिती सांगणार आहे. ते खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला निश्चित आवडेल. पण आज फक्त आपण इनडेफिनाइट आर्टिकल्स शिकणार आहोत. येस फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न indefinite articles and they are a आणि an. हे 2 आहेत. तर आज आपण फक्त indefinite articles शिकणार आहोत. पण मी असं तुम्हाला तोंडी सांगून तुमच्या लक्षात येणार नाही, तर मला बोर्डचा वापर करून तुम्हाला हे सगळं सांगावं लागेल. चला तर मग आपण शिकूयात indefinite articles. a, an, an म्हणजे ए आणि an. मित्रांनो, आता आपण शिकूयात इनडेफिनाइट आर्टिकल्स वापरण्यासंबंधीचे काही महत्त्वाचे नियम, म्हणजे अनिश्चित उपपदे वापरण्यासंबंधीचे काही महत्त्वाचे नियम. आता काही महत्त्वाचे नियम याचा अर्थ असा पण आहे की हे महत्त्वाचे नियम आहेत आणि याच्या व्यतिरिक्त काही कमी महत्त्वाचे उपयोगसुद्धा आहेत. म्हणजे की जे छोटे छोटे नियम आहेत आणि त्याला अपवाद पण भरपूर आहेत, त्यामुळे ते नियम तुम्हाला सांगून कन्फ्यूज करण्यापेक्षा जे तुम्हाला ठळक ठळक समजतात असे काही महत्त्वाचे नियम मी तुम्हाला सांगत आहेत. आता हे जे दिसतंय तुम्हाला अ आणि अन, याचा स्ट्रॉंग फॉर्म मी वापरत नाही. दरवेळेस स्ट्रॉंग फॉर्म जर वापरलं तर ते कानाला कसं तरी वाटतं, म्हणजे ऐकायला जरा थोडं वेगळं वाटतं. त्यामुळं आपण याचा वीक फॉर्म्स घेऊयात. पहिला नियम, पहिल्या वेळेस वापरण्यात येणाऱ्या अनिश्चित किंवा अपरिचित एक वचनी काउंटेबल नाउनच्या अगोदर अ किंवा अन हे आर्टिकल वापरतात. एक वचनी काउंटेबल नाउन म्हणजे सिंग्युलर नंबर काउंटेबल नाउन, एक वचन, त्याच्या अगोदर अ किंवा अन हे आर्टिकल वापरतात. उदाहरणार्थ, अ पर्सन, अ बाईक, अ सिटी, अन एग. दुसरा नियम, एक वचनी नामापूर्वी अ किंवा अनचा वापर करतात. उदाहरणार्थ, अ कार, अन ऑरेंज. तिसरा नियम, ज्या नामांची सुरुवात कॉन्सोनेंट्सच्या म्हणजेच व्यंजनांच्या उच्चाराने होते त्यापूर्वी अ हे आर्टिकल वापरतात. उदाहरणार्थ, अ पिग, अ बकेट, अ गर्ल. हे जे सुरुवातीचे अक्षर आहेत की नाही,
हे कोणते आहेत? कॉन्सोनंट्स आहेत, म्हणजे हे व्यंजन आहेत, स्वर नाही येथे. चौथा नियम, काही संख्यावाचक शब्दांच्या नावापूर्वी अ हे आर्टिकल वापरतात. म्हणजे सगळ्याच संख्यांच्या पूर्वी अ आर्टिकल वापरत नाहीत बरं का, हेही लक्षात ठेवा. म्हणून शब्द वापरलाय काही संख्यावाचक शब्दांच्या नावापूर्वी अ हे आर्टिकल वापरतात. उदाहरणार्थ, अ डझन, 100, 1000, अ मिलियन. पाचवा, अनकाउंटेबल नाउन्स अर्थात मोजता न येणाऱ्या नामाबरोबर त्याचे परिमाण असेल तर अ किंवा अन हे आर्टिकल वापरतात. उदाहरणार्थ, अ ग्लास ऑफ मिल्क, अ कप ऑफ टी. आता थोडं स्पष्टीकरण देतो. मिल्क हे अनकाउंटेबल नाउन आहे, म्हणजे मोजता येत नाही. टी हे अनकाउंटेबल नाउन आहे, म्हणजे मोजता येत नाही. तुम्ही असं म्हणणार, सर मोजता येतं ना, 1 लिटर, 2 लिटर किंवा 1 ग्लास, 2 ग्लास, 1 कप. तर त्याच्यासोबत हे जे आहे हे परिमाण आहे, म्हणून मोजता येतं. पण असं नाही म्हणता येत आपल्याला की मी 1 दूध पिलं, मी 2 चहा पिले, असं नाही म्हणता येत. म्हणून अनकाउंटेबल नाउन्स अर्थात मोजता न येणाऱ्या नामाबरोबर त्याचे परिमाण असेल, हे सगळे परिमाण आहेत. हे ग्लास, कप, परिमाण असेल तर अ किंवा अन हे आर्टिकल वापरतात. लक्षात ठेवा, मी तुम्हाला मुद्दाम होऊन 2 वेळेस हा नियम सांगतोय. सहावा नियम, व्यवसाय दर्शविणाऱ्या नामांपूर्वी अ किंवा अन हे आर्टिकल वापरतात. अ कारपेंटर, उदाहरणार्थ, अ कारपेंटर, अ शॉपकीपर, अन इंजिनियर, अ टीचर, अ फार्मर. सातवा नियम बघूयात मित्रांनो. आता जर वाक्यात सच नंतर कॉमन नाउन अर्थात सामान्य नाम येत असेल तर सचच्या पुढे अ किंवा अन हे आर्टिकल वापरतात. उदाहरणार्थ, सच अ फाईन शॉट, सच अन अट्रॅक्टिव्ह गर्ल. आठवा नियम, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अर्थात उद्गारवाचक वाक्यात वॉटने सुरू होणाऱ्या एक वचनी नामापूर्वी अ किंवा अन हे आर्टिकल वापरतात. उदाहरणार्थ, वॉट अ कॅच, वॉट अन आयडिया. नववा नियम, किंमत, दर किंवा गती सांगण्यासाठी अ किंवा अन हे आर्टिकल वापरतात. उदाहरणार्थ, ट्वाइस अ डे, 100 miles an hour, 20 rupees a dozen. दहावा नियम, पदव्या किंवा शॉर्ट फॉर्म्स म्हणजे संक्षिप्त रूप यांच्या अगोदर अ किंवा अन हे आर्टिकल वापरतात. अ BSc, अन MA. आता यम दिसायले, तुम्ही म्हणणार सर हे तर व्यंजन आहे, मग तुम्ही स्वराचा नियम कसा लागू केला? तर एमचा उच्चार बघा, ए पासून सुरू होतो, MA, म्हणून अन MA. ठीक आहे. 11वा नियम, काइंड ऑफ किंवा सॉर्ट ऑफ पूर्वी अ हे आर्टिकल वापरतात. उदाहरणार्थ, दिस इज अ काइंड ऑफ सर्वे, दॅट इज अ सॉर्ट ऑफ गेम. हा महत्त्वाचा एक नियम मी मुद्दाम लाल अक्षरामध्ये लिहिलेला आहे. खूप जणांना या नियमामध्ये कन्फ्युजन असतं, गोंधळ उडतो, म्हणून मुद्दाम मी लाल अक्षरात लिहिलेला आहे. निवांतपणे तुम्हाला समजून सांगतो. बघा, फ्यू आणि लिटल या शब्दांपूर्वी अ हे आर्टिकल वापरतात. अ फ्यू आणि अ लिटल हे पॉझिटिव्ह, कन्सिडरेबल किंवा ॲक्सेप्टेबल मिनिंग दर्शवतात. म्हणजे सकारात्मक अर्थ यातून दिसतो. कशामध्ये? अ फ्यू किंवा अ लिटल यातून. म्हणजे अ हे आर्टिकल लावलेलं असेल तर पॉझिटिव्ह सेन्स दिसतो, किंवा ते कन्सिडरेबल असतं, ॲक्सेप्टेबल असतं.
हा मिनिंग दर्शविला जातो. उदाहरणार्थ, आय हॅव गॉट अ फ्यू क्लोज फ्रेंड्स, म्हणजे मला काही चांगले जवळचे मित्र मिळालेले आहेत. सकारात्मक आहे. फ्यू आणि लिटल म्हणजे हे आर्टिकल लावलेलं नाही आहे इथे. फ्यू आणि लिटल हे निगेटिव्ह किंवा निग्लिजिबल मिनिंग दर्शवितात. म्हणजे नुसतं फ्यू लावलेलं नाही किंवा नुसतं लिटल लावलेलं नाही, तर याच्यातून कोणता अर्थ दिसतो? निगेटिव्ह किंवा निग्लिजिबल नकारात्मक अर्थ दर्शविला जातो. उदाहरणार्थ, वी हॅव लिटल मनी लेफ्ट, म्हणजे आमच्याजवळ फारच थोडे पैसे आहेत, म्हणजे ते पैसे नाहीतच, आमच्याजवळ अजिबात पैसे नाहीत असा त्याचा अर्थ होतो. हा नियम नीट लक्ष ठेवून ऐका, पहा, वारंवार ऐका ते. 13वा नियम, वॉवेल साऊंडने अर्थात स्वरांच्या उच्चाराने सुरू होणाऱ्या नामापूर्वी अन हे आर्टिकल वापरतात. उदाहरणार्थ, अन एलिफंट, अन आवर, परंतु, अ युनिट, अ युनियन, अ युनिव्हर्सिटी. आता तुम्ही म्हणणार सर हे यू आहे, मग AEIOU हे 5 स्वर आहेत, मग या ठिकाणी कसं काय नाही लागलं? तर मित्रांनो, यांचा उच्चार स्वरांसारखा होत नाही. आता तुम्हाला स्वरांच्या बाबतीत म्हणजे वॉवेल साऊंड्सच्या बाबतीत याच व्हिडिओमध्ये अगोदरच्या भागात मी सविस्तर बोललेलो आहे. तर एवढे नियम तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. फ्रेंड्स, आज आपण इनडेफिनाइट आर्टिकल्स कुठे वापरायचे याचे काही ठळक आणि महत्त्वाचे नियम बघितले. मित्रांनो, आज जे मी तुम्हाला नियम सांगितले, तुम्ही 5वी ते 10वी या स्तरावर आहात, तुम्हाला समोर ठेवून हे नियम सांगितले. हेच नियम 11वी 12वीला देखील कामी पडतात. परंतु याच्याही पुढे काही अजून बारीक सारीक नियम आहेत आणि त्याला अनेक उदाहरणं असे अपवाद पण आहेत. त्याच्यामुळं तुमचं कन्फ्युजन टाळण्यासाठी, तुमचा गोंधळ टाळण्यासाठी मी ठळक असे नियम, मुख्य असे नियम घेतलेले आहेत. आज आपण इनडेफिनाइट आर्टिकल्सच्या संदर्भातली माहिती घेतली. फ्रेंड्स, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्यांना सांगा की आज आम्ही आर्टिकल्स शिकलेलो आहोत. फ्रेंड्स, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल, प्रतिक्रिया द्यायची असेल तर कमेंट करा. तुमच्या मनामध्ये काही अडचणी, प्रश्न, काही शंका असतील किंवा माझ्यापासून तुम्हाला काही अपेक्षा असतील ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि हो, या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.